फुसकारे म्हणतात मला. गुडघ्यांच्या वारुळामध्ये घुसला त्या वारुळाची कब्जा माझाच होतो. यालाच तर म्हणतात आजच्या बिळात नागोबा. अभिषेक, अरे पण या घरामध्ये प्रवेश तर मिळवला आहेस, परंतु हे घर जमीन जुमला आपली कशी होणार याचाच विचार करतोय. बाबा तुम्ही म्हणताय तेवढं सोपं नाही. इस्टेट आपली कशी होणार बाबा? म्हणा नक्की होणार, फक्त डोकं वापरायचं. अरे सर्व काही मनासारखं होईल. बाबा इस्टेट आपली ते कसं शक्य आहे बाबा? शक्य? अरे अशक्यता पूजनसाठी कधीच नाहीये. अरे फक्त आणि फक्त कूटनीती वापरायची असते. अरे विचार केला का तुम्ही? अरे ती चंचल जवान आहे, खूप सुरात आहे, तसा तू सुद्धा चालणार आहे, देखना आहे. तू तिच्यावरती प्रेमाचा जाळ टाकायचा आणि आपल्या प्रेमामध्ये गुंतवायचं आणि मग आपला हळूहळू काम साध्य करायचं. अरे एकदा का चंचल तुझ्या प्रेमामध्ये बसली ना, मग ही सर्व इस्टेट आपलीच होणार. अहो बाबा चंचलचा प्रकाश खूप प्रेम, तिला धोका देऊन माझ्यावर प्रेम कसे केले बाबा? का नाही करणार? अरे आपण प्रकाशला दारूच्या नादी लावायचं. एकदा का तो दारू पिला की रोज दारू पिऊन येणार आणि तो दारू पिऊन आला की नशेमध्ये झोपी जाणार. मग तो चंचलसाठी वेळ देऊ शकणार नाही. हे बघ, जशी जमिनीला पाण्याची गरज असते ना, आणि जर कधी ढगातून पाणी पडलं नाही तर ती जमिनीला पाण्याची गरज जी असते ती विहिरीच्या पाण्यातून भरावी लागते. अरे जशी गाडी आहे तिला डिझेलची गरज आहे, परंतु डिझेल जर भेटलं नाही तर राकेट टाकून ती भागावी लागते. बरोबर आहे? तसा स्त्रीला सुद्धा नवऱ्याची गरज असते. अरे जर नवरा वेळ देत नसेल तिच्यासाठी तर ती गरज ती बाहेरून मागवत असते. अरे बरं बाबा तुम्ही म्हणताय कसं? प्रकाशला आपण दारूच्या पिली ना, बरोबर. चंचलने माझ्या प्रेम केलं, बरोबर. तरी पण तो म्हातारा तसाच आहे ना. तसं काय? अरे मूर्खा, तू एखादा चंचलला तर पटव. अरे ती काय एकदा तुझ्या प्रेमात पडली ना, तो म्हातारा बाहेर काढायला वेळ किती लागणार? हे बघ, आपण आजपासूनच त्या कामात तयारीला लागायचं. अरे काहीतरी खुशीचं कारण दाखवायचं आणि प्रकाशला दारूच्या नादी लावायचं. मग शुभ कामाला उशीर नको. तर होय घेऊन ये. हो बाबा. काय जावं नको, खूप नाराज दिसताय तुम्ही. अहो मामा काय करता, आताच नोकरी लागली त्या बँकेचा मोठा घोटाळा झाला आणि त्या घोटाळ्यात माझं नाव आहे हो. खूप टेन्शन आलंय. आता काय करावं काय समजत नाही हो मामा. वाटलं ना तो संधी एवढी पटकन चालू नये. हाच मोठा आहे, ही वेळ जवळता कामा नाही. अरे अभिषेक, अरे कुठे गेला तो? काय झालं प्रकाश राव, आज फार उदास दिसताय. हो जरा टेन्शन आलं. अरे जावई बापूंचं डोकं जाम झालंय, जरा औषधाची गरज आहे. आणलं ना तू? बाबा घेऊन आला ट्रिपल एक्स रन. एक काम करा ना, जा एक ग्लास घेऊन ये, पाण्याची बॉटल घेऊन ये, सगळी थंडीगार. हो बाबा आलं. पटकन ये. अहो मामा म्हणते काय दारू? अहो दारू नाही, टेन्शन भागावर टॉनिक आहे. एकदम एक पेट. अहो मामा पण मी कधी ती घेतली नाही हो. तुम्ही घेऊन तर बघा, आपल्या हाताला बिलकुल प्रॉब्लेम नाही. टेन्शन भागाव. मामा दारूच्या आधी गेल्यावर तुला संसार उद्धवतो होतो, मी घेणार नाही ती. अहो संसाराचं सोडा तिकडे, आता सध्याला टेन्शन घालवायचं आपलं फक्त. हो तसंही खूप टेन्शन आलंय मामा, पण दारू नका मी नाही घेत मामा. शांत बसा तुम्ही, फक्त 2 मिनिटं. अरे आम्ही अरे ग्लास सापडता की नाही तुला? अरे प्रकाशराव दारू म्हणजे टेन्शन नाही. 3 दिवस करून दारू पोटात जातात, सर्व टेन्शन दूर होते. अरे घेत नाही. जरा जमा
येत नाही. कोणाच बनवतो हो, तुम्ही टेन्शन घेऊ नका जावई बापू. ते कसं आहे, आम्ही दोघं इथे घेतो, नंतर आम्ही काढतो. बरं, पण नाही हो मामा, माझ्यातून जमणारच नाही. हो, जावई बापू, घ्या, घ्या. थोडीशी ढोंग बघा दोन घर. थोडी कमी करा ना मामा. हा, ठीक आहे, थोडी कमी करतो. अहो मामा, थोडी कमी करा अजून. अजून कमी करू का? मामा देऊ? हो हो, घ्या घ्या. काही होणार नाही ना? बिलकुल नाही. लगेच घ्या, घ्या. थोडी कमी हो. नाही, नाही, नाही. घ्या, घ्या, थोडी घ्या. हो, हो, घ्या. एकदम टाकायचं. काय बिलकुल टेन्शन नाही. हा, 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 हा. हा, प्रोडक्ट कसं होतं? दारू इंटरव्ह्यू झाली आता. हा. टेन्शन आउट करून झालं मामा. वा, वा, वा. मामा, अजून द्या, अजून द्या. अरे, हा, अजून द्या. बरं, अजून, अजून. आता लागून आलं एक पैसा कमी करा. हा, हा, हा. भरपूर आहे, भरपूर आहे आपल्याकडे. मामा, हा, दारू हा. उद्या आणून घेऊन यायची. हो, बिलकुल टेन्शन नाही, तर तुम्ही जावा नको. पाहिलेली स्वप्न पूर्ण होताना दिसतंय बरं का? अरे फुकट नाही, भुजंग नागोबा पुष्कारे म्हणतात ना. हो जावा नको आहे ना. हो दारू पाहिजे ना. अरे अभिषेक एक ठेव, त्या बाजूला ठेव. अरे आतमध्ये नेऊ नको आपण. हा, हा, दारू असू दे. जी. अगं काय ठेवलं या खेडेगावामध्ये? अगं काय ती बँकेची टेम्पररी नोकरी. अगं त्या बँकेचे प्रकारच्या गोव्याला मोठ्या कंपनीमध्ये नोकरी लागून होती. अगं एकदा का प्रकार गोव्याला मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर झालास तर मग काय तू मस्त पाहिजे गोव्याच्या त्या समुद्र किनारी हिरांसारखं फिरायचं, आईश करायची आणि जीवनाची मजा लुटायची. अहो मामा, तुम्ही किती दिवसापासून असंच म्हणताय, परंतु तुम्ही प्रत्यक्षात काही करतच नाही ना. अरे मेरी प्यारी भाजी, अगं हे बघ गोव्याला मोठमोठ्या कंपन्यामध्ये नोकरीला लागायचं म्हणल्यावरती का फुकट लागते का? त्या आधी पैसे मोजावे लागतात. किती पैसे मोजावे लागतील हो मामा? वाटेल ते करा, वाटल्यास ही जमीन विकून टाका, हे घरी विकून टाका, परंतु माझ्या प्रकाशला गोव्याला नोकरी लावून द्या. अहो कंटाळा आलाय मला या खेडेगावामध्ये. मला असं झालं मी आता कधी गोव्याला जाईल आणि कधी नाही. कंटाळले हो मामा मी तर. अरे मेरी प्यारी भाजी, अगर लोक त्या नोकरीसाठी 4-15 ते 20 त्या कंपनीचा मालक जो आहे ना, तो माझा जवळचा मित्र आहे. तो आपल्याकडून जास्त पैसे नाही घेणार, तरी पण कमीत कमी 7-8 लाख रुपये तरी द्यावंच लागतील. अहो मामा, आहे का ती तयारी? वाटेल ते करा, वाटल्यास हे घर ही विका, ही जमीन ही विका, परंतु माझ्या प्रकाशला नोकरी लावा. पण चंद्र, तुला पैसे पाहिजे? हो. एक काम कर, त्या म्हाताऱ्याकडून तिथूच्या चाव्या घे. जर नाही दिल्या काढून घे, म्हणजे पुढचा मार्ग मोकळा. काय? माझ्या प्रकाशला नोकरी लावण्यासाठी फक्त म्हाताऱ्याकडून चाव्या हिसकायच्या? एवढं? अहो मग त्यात काय अवघड आहे हो मामा? मी आता बघा कशी चाव्या हिसकावून घेते. याला म्हणते काम. वा बेटी वा, शाबास. मामाजी, अहो मामाजी, अहो बाहेर या बरं. अगं, काय झालं सुनबाई? काय सुनबाई? अगं, हा
अगं आपण कसं अंगा भरून पत्ते घालावं. अगं आपल्या घराण्याची इज्जत जाईल ना अशा ना. अगं कपाळी सौभाग्याचं लेणं कुंकू लावावं. बंद करा तुमची बघा बाप कुठले का सुटले कपाळ कुंकू लावा काय कमाने घरची लक्ष्मी असते. अहो मामा याला नवीन फॅशन म्हणता नवीन मला काय कळत नाही आता. मला तुमची फॅशन नाही आवडली बरं का. मला याला म्हणतात फॅशन. इकडं कापड बाकी सारं उघड. कापड बचत योजना अर्धा मीटर वर अर्धा मीटर खाली म्हणून तर कापसाचे भाव झाले कमी. व्हेरी गुड बॉय. तुला माझी फॅशन आवडली की नाही या म्हाताऱ्याला लागलं तर. अहो सोयरे बा, आता आपला जुना जमाना गेला, हा नवीन जमाना आलाय. ही नवीन फॅशन आहे. मुलं मुली कसे कपडे घालतो कसे वागो आपल्याला काही घेणं देणं नाही. अहो हे तर काहीच नाहीये. पोराला जाऊन बघा काय ते पोरं काय ते पोरी कसे कपडे घालतात कसे राहतात कसे वागतात. अरे बाबा तुम्हाला बघायची फॅशन नाही बघतो माहिती. हो कुणी एवढे कपडे घालतो कुणी एवढंच घालतं बाकी तसंच राहतं. हो मी गोव्यात गेलतो त्याची बायको गोव्यात राहते. अरे बाबा गोव्याच्या गल्लीमध्ये अशी बिना कपड्याची मोकाट फिरत होती याची बायको. अरे तू मामा ऐकतोस मामा मासीला चांगलं शिकवत गेलं सोडून बारीक बारीक कपडे घाल असे घाल तसे घाल. अरे मामा ऐकतोस मामा ऐकतोस. अरे मामा अंत्या अरे लायकी सोडून बोलू नको. तू या घरचा नोकर आहे आणि नोकराला नोकरीच्याच पैसे करायला लावा. चला इथून. गणप्या तू जा बाबा. तुझं काही काम नाही का. तू शेतावर जा आणि तिकडे काहीतरी ठेवा गुणांना बघ. मला काय करायचं बाबा. कोणी बोंबलं फिरव मला काय घ्यायचं. काय होतो काय मामाजी मला शॉपिंगला जायचं आहे आणि मला पैसे हवे. द्या लवकर. थांब सुन भाई मी कपाटातून पैसे काढून आणतो. तू इथंच थांब. अहो मामा अहो कशाला त्रास करून घेताय. अहो मी घेते ना. आजपासून या चहाची तकलीफ घ्यायचं तुमचं काही काम नाही बघा. मी माझ्या हातानेच घेत राहील. अगं चंचल काय झालं कुठे झालीस एवढे बॅग घेऊन. प्रकाश हा बाबा अरे बस. अरे सुनबाई ना माझ्या हातून झालं हिसकून घेतलं. चंचल तू बाबाच्या हातातून चहा हिसकावून घेतल्या. होय हिसकावल्या काय करणार आहे. अहो मला काय खरेदी करायचं असतं की नाही. अहो ज्या वेळेस मला पैसे लागतात त्यावेळेस मी काय करते भिकाऱ्याने माझा चौकी काय आणि तेथून घेऊन देतो किती माहितीये का. 2000 मागितले की 1000 देतो. 1000 मागितले की 500 देतो. मी काय भिकारी आहे का याच्याकडून पैसे द्यायला. अहो या घराची मालकी नाही मी मालकी. आतापासून याच्या माझ्याकडे राहणार आहे. समजलं का. प्रकाश अरे मला तरी काय करायचंय बाबा. अरे हे सारे पैसे तुमचेच आहेत आणि मी ही जी बचत करतो ही कोणासाठी तुमच्यासाठीच ना. बाबा चला शॉपिंगला उशीर होत आहे आपल्याला. बघा ना मुंगी तापताय. हो खूप तपले. चला मामा. प्रकाश अरे सुनबाईचा माझा भरोसा नाही काय. अरे ती माझ्याशी असं कहा वागते बाबा. प्रकाश बाळ अरे तुझी शपथ आहे रे. मी तुझ्या कमाईचा 1 रुपया सुद्धा खर्च करीत नाही. तरी सुनबाई ना माझ्याकडून छान हिसकून घेतल्या. अहो बाबा जाऊ दे ना. तुम्ही कशाला टेन्शन घेता. ती आली की देतो तुमच्याकडे चाल्या. तुम्ही कशाला ताण घेता. चला मला खूप भूक लागली जेवण वाढवून द्या थोडं. सांग बाळा.
पोपटाचा पिंजरा घेऊन बाहेर दे, तर पोपटा सगळ्या पिंजऱ्याला बाहेर फेकून दे. तुझं भविष्य कळेना आणि आमचं भविष्य सांगायला आला. अरे तुला जर तुझं भविष्य कळलं असतं ना, तू पिंजरा घेऊन आपल्या दाराला निघला नसता. चल, चालतो. परत बोल. आपलं स्वप्न पूर्ण होणार का नाही? ए पोपटावळ्या, भविष्य सांगायचे किती पैसे देतो मग? म्हणजे तुझी एक काम होतोय आणि त्या पोपटाची आपल्या दोन्ही मिळून 65 रुपये द्यावं लागेल. अरे काय दोन शब्द सांगायचे आणि त्याचे 62 रुपये. पाहिला पोपट आहे पाहिला. एक 50 रुपये. तू काय म्हणतो बाबा, मला काय सांगत हे बघ, असं व्यवस्थित सुटसुटीत आणि शांतपणे सांग. ठीक आहे. भविष्याला तर खूप ज्ञानी आहे. अरे आपण गुन्हेगार आहोत, हरामखोर आहोत, हे कसं समजणार? बाबा तुम्ही याला पैसे देऊन टाका. घरातला कोणी यायचे हा, नंतर सगळे काढून वगैरे घेऊ. लवकर घ्या काय आहे? त्या पैसे- जाऊ द्या, पैसे देऊन टाका. हो, अरे बघ, आता आमचं भविष्य पण सांगू नका. चल पिंजरा घेऊन निघ. अरे काय 100 रुपये पुरत नाही? अरे चल ले. तुला माय कशी आहे? आमच्या भविष्याला सांगलो.
आणि तो म्हणाला त्याची बायको बिमार आहे आणि इलाजासाठी पैसे निघाले. तुम्हाला आता माहिती मी किती दान शिवणार आणि कोणाचं दुःख मला घेऊन म्हणून त्याला मी 5,000 रुपये दिले. अजून जर कमी पडले तर परत ये. जा बाबा जा. थांब बाबा. अरे तुझी बायको घेणार आहे ना. आता तुम्ही तसा पहिल्यांदाच माझ्या घरी आला. 2 घास न्यारी कर बाबा आणि मग जा. अगं पारू, अगं हे पारू, कुठे आहेस पारू? थांब मी ताट काढून आणते. पटापट गिळायचं, पटापट निघायचं, समजलं का? हा? आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. शेजारची विकारी महिला लागली डोलायला, तवा लागली डोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. काय सांगू तुला या दोघांची गोष्ट. गोष्ट इथं ती कळाली स्पष्ट. काय सांगू तुला या दोघांची गोष्ट. गोष्ट इथं ती कळाली स्पष्ट. पाऊन मोका महिनेचा धोका, पाऊन मोका महिनेचा धोका. लागतोय तुलाईला, कसा लागतोय तुलाईला. जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. जोवर नव्हती महिनेला जोडी, खायला देताना नाकतोंड मोडी. जोवर नव्हती महिनेला जोडी, खायला देताना नाकतोंड मोडी. रागुला पाहून नाचून गाऊन, रागुला पाहून नाचून गाऊन. डाळिंब सोलायला लागली, डाळिंब सोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. पोपट मागा घालतोय शिळा.
या नाटक कंपनीसाठी पुन्हा एकदा कौतुकाची थाप म्हणून काही बक्षीस आलेली त्यात शरद पंडित जाधव पालकर यांच्याकडून या नाटकासाठी 100 रुपये बक्षीस आलेले धन्यवाद. अवचित पंडित भुमे यांच्याकडून सुद्धा या नाटकासाठी 100 रुपये बक्षीस आलेले धन्यवाद. जनार्दन सांडू धोंडकर ग्रामपंचायत सदस्य आडगाव यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 100 रुपये बक्षीस आलेले धन्यवाद. दिगंबर भीमराव उमे सोसायटी चेअरमन यांच्याकडून सुद्धा या नाटकासाठी 100 रुपये बक्षीस आलेले धन्यवाद. भगवान बावरे यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 50 रुपये बक्षीस आलेले धन्यवाद. सुनील काकाराव जगताप SK जगताप कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून सुद्धा या नाटकासाठी 100 रुपये बक्षीस आलेले धन्यवाद. विनोद जनार्दन मगर यांच्याकडून सुद्धा या नाटक मंडळीसाठी 50 रुपये बक्षीस आलेले धन्यवाद. सुनीता काकासाहेब भुमे गणप्यासाठी यांनी 100 रुपये बक्षीस दिलेले आहे धन्यवाद. सुभाष काशीनाथ पंडित क्रुझरवाले यांच्याकडून सुद्धा या नाटकासाठी 100 रुपये बक्षीस आलेले आहे धन्यवाद. योगिता संदीप भुमे नागपूर पोलीस यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 100 रुपये बक्षीस आलेले आहे धन्यवाद. स्वामीनाथ कचरू शिंदे यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 100 रुपये बक्षीस आलेले आहे धन्यवाद. दोंडीबा काळे यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 50 रुपये बक्षीस आलेले आहे धन्यवाद. धनराज बावरे यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 50 रुपये बक्षीस आलेले आहे धन्यवाद. धरमदास वैष्णव यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 50 रुपये बक्षीस आलेले आहे धन्यवाद. अशोक पंडित यांच्याकडून सुद्धा या नाटकासाठी 100 रुपये बक्षीस आलेले आहे धन्यवाद. आकाश सुभाष भुमे SSB इंजिनिअरिंग यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 200 रुपये बक्षीस आलेले आहे धन्यवाद. गंगाधर सदाशिव भुमे यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 100 रुपये बक्षीस आलेले आहे धन्यवाद. श्यामराव रावसाहेब भुमे आधी इंडस्ट्रीज यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 500 रुपये बक्षीस आलेले आहे त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. किशोर हरिभाऊ धोंडकर भावी सरपंच आगार बुद्रुक यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 200 रुपये बक्षीस आलेले आहे त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. प्रदीप आजनाथ शिंदे यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 51 रुपये बक्षीस आलेले त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. मंगेश सदाशिव शिंदे सॉफ्टवेअर इंजिनियर यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी आणि गणप्यासाठी 200 रुपये बक्षीस आलेले आहे धन्यवाद. कारभारी कचरू शिंदे यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 50 रुपये बक्षीस आलेले आहे धन्यवाद. पंजाबराव चंद्रकांत भोमे यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 100 रुपये बक्षीस आलेले आहे धन्यवाद. आपल्याला इन्स्टिट्यूटने ताबा घ्यायचा आहे आणि त्याचा सोपा मार्ग म्हणजे त्यांच्या बाबा हा इस्टेटीचा आणि त्यांच्याचा काय संबंध? त्या इस्टेटीचा मालक तो प्रकाश आहे ना. संबंध संबंध तर खूप जवळचा आहे. स्त्रीला जगण्यासाठी फक्त पैसा मौज मस्ती एवढंच नाही तर तिला मन आहे, भावना आहे आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रकाश वेळ नाहीये. आणि हाच मोठा जगायचा आणि त्याचा स्तर खूप यायचं तुला. एकदा कधी तुझ्या प्रेमात पडली, तुझ्या आधी झाले की बस आपला मार्ग मोकळा आणि आपण काम साधायचं. बघा ना हो मामा, किती वेळ झालाय मी नटून थटून तयार झाले. अजून प्रकाश मला फिरायला घेऊन जाणार होता पण अजून आला नाही. अरे मेरी प्यारी भाजी, अगं प्रगत तर हेच तर मला पटत नाही. एवढी सुंदर बायको असताना तिला कुठेतरी फिरायला घेऊन जायचं, आयश करायची, आता मौज मस्ती करायची तर आमच्यासारखे म्हातारे झाल्यावरती करायची का? होय ना, बघा मी तेव्हाची नटून बसले परंतु प्रकाश अजून आला नाही. एवढं त्याला मला आता त्याचा रागच आला. अहो त्याला माझ्यासाठी टाइमच नाही. जेव्हा बघावं तेव्हा ती शेती शेती आणि ते म्हातार याच्यातच मग्न असतो. माझ्यासाठी तर वेळच नाही त्याच्याकडे. अगं लोक बायकांना घेऊन गोव्याला जातात, महाबळेश्वरला जातात, बाजारात तर मुलीला पण सुद्धा जातात आणि यानं साधं तुला फुलवण्याच्या बाहेर सुद्धा हे एकदम योग्य नाही बा. होय, मला आता त्याचा खूप राग आलाय. येऊ द्या त्याला, मी आता त्याच्यासोबत बोलणारच नाही.
अच्छा हॅलो हो जाऊ बापू मी भूषण बोलतोय अहो माझी लाडकी भाजी सकाळपासून काय काय तुम्ही येणार ना मीटिंग चालू आहे का अहो थोडा वेळ काढायचा ना माझ्या भाजीसाठी महत्वाची मीटिंग आहे हॅलो 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 अरे मेरी प्यारी भाजी इथे जाऊ दे अहो बाबा या मोबाईल मध्ये बॅलन्स नव्हता मग फोन लागला कसा अरे फोन लावलाच कोणी फोन लावायचं नाटक केलं हे बघ आता हक्क लागलीच आहे हक्क पेट्रोल वाटायचं अहो बाबा चंचला फक्त माझ्या सोबत तर येऊ द्या हे बघ तिला मी समजून लायला आणतो फोन करायचं फिरायला नाटक बघू काय करायचं ठीक आहे ना असलं अडचण काम दाखवतोस मला तुझं कितीही अडचण काम असलं तरी चंचलला फिरायला घेऊन जायचं समजलं का हे बघ गेल्यानंतर शॉपिंग करा हॉटेलमध्ये जेवण करा नंतर आईस करा नंतर पैसे पण भरले तर मला फोन करा फोन पे करून देतो मला समजलं का फोन जायचं तिला ओके या भुजनचा डाव कामयाब झाला भुजन नागोबा पुरस्कारे होतात मला तेव्हा माझ्या जीवनात अरे केव्हापासून मी एकटाच बोलतोय तू काहीच बोलत नाही का अभिषेक अरे मी खूप अपेक्षेने त्या प्रकाशबरोबर प्रेमविवाह केला आहे लग्नाअगोदर मी असे स्वप्न बघितले होते की आम्ही सकाळचा नाश्ता दिल्लीला दुपारचं जेवण मुंबईला आणि रात्रीचं डिनर गोव्याला परंतु सर्व स्वप्नाचा चक्काचूर झाला अरे त्या प्रकाशला माझ्यासाठी तर वेळच नसतो जेव्हा बघावं तेव्हा ते म्हातारं ती शेती आणि ती नोकरी आणि त्या म्हाताऱ्याला फार कंटाळा आलाय माझ्या घरामध्ये असं वाटतं त्या घरातून माझा कंटाळा बाजूला करण्यासाठी मी कुठंतरी दूर जावं परंतु त्या प्रकाशला माझ्यासाठी वेळ नाही येणार माझा स्वप्नाचा पूर्ण चक्काचूर झाला आहे नाही आता त्या नवऱ्याला बायकोसाठी वेळ नाही त्याला नवरा म्हणावं का आता तुझ्यासाठी भेटली बायको सोडून तो दुसऱ्याच्या अभिषेक मला ही तशी काहीतरी शंका येते म्हणून तर तो माझ्यासोबत फिरायला येत नाही अगं तो तसंच करत असणार 100% खाली आहे माझी अगं तेवढं तसं करत असणार ना तू पण तसंच करायचं ना कशाला तसं उत्तर द्यायचं तुला राग येणार कसं तर एक सांगू का बोल ना मला नाही येणार का प्रॉमिस मला राग नाही येणार आहे तुम्हाला खूप आवडते अरे अभी तुला माहित आहे अरे मी प्रकारची पत्नी आहे पत्नी अरे मी विवाहित आहे आणि विवाहित असताना सुद्धा तू माझा प्रेम करतो अगं तू वेळ तरी असतो तरी मला तू कसं करते अगं तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे जे सुख तुला काय देऊ शकत नाही ना ते मी तुला देईन फक्त मला तुझी साथ हवी अरे लग्ना अगोदर सर्व मुले प्रकाशसारखंच वागतात आणि लग्न झाल्यानंतर ही पसंत अगं सर्व मुलं प्रकाशसारखे असतात हा आम्ही इनिक टाइम तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी हो काय सेवा करू अगं तुला समुद्राचे किनारे घेऊन जाईल तिला फिरणे हॉटेलचं जेवण आणि फक्त आईश आणि आईश ठीक आहे अभिषेक तुझ्या बोलण्यावर मी विश्वास ठेवते तुझ्या
परंतु मी सांगते मला तुझ्या आयुष्यातला पूर्ण वेळ हवाय. आणि म्हातारा घरात नसेल ना तेव्हा फक्त मला एक कॉल कर. अगं चेपला कशाला घाबरते तू? अगं कटाक प्लेट करायची सुरुवात आयुष्यात होत असते हळूहळूची. तशीच आपली होणार. या दिवशी प्रकाशला एक कळेल त्या दिवशी आपण दोघं लग्न करू आणि दोघांना फक्त आणि फक्त आहे.
आपण दोघे गोव्याला फिरायला जातो. सोमवारी अरे नाही माझं नाही जमणार. माझं फार अर्जंट काम आहे. अर्जंट का? हो ते काम करून नंतर जाऊ. कसला अर्जंट का? अरे काय नाही. तुला ते नंतर सकाळी. ठीक आहे काम झालं माझं. ठीक आहे पण आधी ज्या ज्या वेळेस ही प्रकाश आणि ते म्हातारा घरात नसतो ना तर आपण दोघे भेटत राहा. फक्त मला कॉल जेव्हा म्हातारा आणि प्रकाश घरात नसेल ना, तेव्हा मी तुझ्यासाठी येईन. ठीक आहे. अरे खूप वेळ झाला आता प्रकाश येण्याची वेळ झाली. चल आपण काय हो बाबा चंचल अरे चंचल मला आपल्या मागणं तुम्हाला सर्वांना जेवायला उशीर झाला पण मी तर काय करणार बाबा आपण जे मागे मी एक फाईल भरली होती कुक्कुटपालनाची पंचायत समितीला त्याचा अनुदान मंजूर झाला बाबा आणि ते मी अनुदान बँकेतून घेऊन आलोय. हे बघा याचे 5 लाख रुपये आहे. अरे तो काय खोटा वाह जावई बापू वाह. अहो माझी बाची नक्की ठरली म्हणायची. अहो तिचा पाऊल घरात पडला आणि 5 लाख रुपयाच्या रुपयाला नक्कीच घरात आली म्हणायची. मामा हो ते बरं झालं म्हणून लक्ष्मी घरात आली. पण आता मी काय म्हणतो आता मी सगळ्याची ताटं करून ठेवले. तुम्ही आता जेवून घ्या म्हणजे कसं आधी पोटोबा मग इटोबा. अरे चला बाबा हे 5 लाख रुपये घ्या आणि कपाटात ठेवून द्या. अरे वा जरा कपड्याच्या व्यवस्थित ठेवा. 5 लाख म्हणजे तुला 5 लाख. चला आता आपण सर्वजण एकत्र जेवायला बसू आणि मस्त पद्धतशीर जेवण करू. चला आधी आमच्या घरातले माणसं जेवता मग जरा उरलं ना तर मग हे कुकडे कातडे खातात तुमच्या. काय काकडे तुम्हाला म्हणाला रे? काय आली पाहिलंच का चंचलची या घरामध्ये किती इज्जत आहे. असं वाटतं चंचलवरती आमचा विश्वास नाहीये. अरे पैसे दिला प्रकाशनं चंचलकडे जरा बाबाकडे मी. अहो बाबा चंचलपेक्षा भरोसा हा म्हाताऱ्यावर जास्त असणार. कारण पैसा हा भविष्याच्या ठिकाणी ठेवावा लागतो. बरोबर बोलला तू. अरे मेरे प्यारे भांजे तू नाराज होऊ नकोस. हा मामा आहे ना तुझा. अगं तुला या घरामध्ये मालकीचा दर्जा मिळून दिल्याशिवाय राहणारच नाही. मामा अहो तुम्ही बघतच राहा. आता तर सुरुवात झाली. बघा त्या म्हाताऱ्याची काय हाल करते आणि मी माझ्या हातात कसा कारभार घेते ना तुम्ही फक्त बघतच राहा. आणि नाही घेतला तर नावाची चंचल सांगणार आहे. शाबास बेटा शाबास. चंचल चला चला आता चला चला जेवण करून घ्या म्हणलं. ठीक आहे चला. खा कुत्र्यानो खा. 7 दिवस चटचट खाल्लं. तुम्ही येताना तुमच्या घरी कीर्तनला कधी आलीच नाही इथून रावळे. काय म्हणला गप्प्या? अरे मी नाही म्हणलो बाबा आता मोबाईलला बातमी होती. अरे बाबा या नेत्याने खिचडी खाल्ली हे म्हणतोय मी. तू काय बघतो आंधळ्या. अरे गंप्या काय? तिथे डोकं नको लावू. सगळ्यांची झोपायची अवस्था गेली का? हो हो केली व्यवस्था सगळ्यांची. हो तुम्ही तर नवरा बायको काय करा तुमच्या बेडरूम मध्ये झोपा आणि बाबा शेजारच्या रूम मध्ये झोपतील आणि 2 एकावेळे या लवाच्या खाली जा. आणि मी ना जातो मोबाईल शेतात पडतो जो वरून जावई बापू आज असं वाटतं खूप गरम होतंय तेव्हा आपल्या शेतामधल्या रूम मध्ये मोकळ्या ठिकाणी जाऊन झोपावं म्हणतो. तिच्या तर आहे ना तिथं. गंप्या आहे ना रे? अरे काळजी करू नका. बाज येते बाज अंगात काही नाही आहे पण ढेकळात झोपावं लागलं.
आपला मी काय म्हणतोय, अरे बाबा कुत्र्यापासून सावध राहा, आमच्या कुत्र्याला एक काय प्रॅक्टिस काढून घेतो म्हणून म्हणतो सावध राहा काय झालं? मी काय म्हणतो, मी त्या रामायणाच्या खोलीत झोपायला जाऊ का? हो जा. जातो ना, मी पण जातो आता. बरं. अरे बाबा मला कुत्र्याची लई भीती वाटते रे. मी काय करतो, मी पॅन्टच काढून घेतली कुत्र्याला. अरे पुढे जवळ जा आता मग. तुम्ही काय म्हणतो, हा. तुम्ही दोघं तुमच्या बेडरूम मध्ये पळायला गेलो का? बरं. मी कपड्यात पडतो, खाली काही पाहणार नाही. जाऊ दे आजचे दिवस घे adjust करून. त्या चादर गिदर द्या मला झोपायला. चल. झोपू नको. होय, मी तकलीफ देत नाही कोणाला. तू झोपायला गेलो खाली झोपा गेलो, मी बाहेर काढला खायचा. प्रकाश दादा, अरे तो पाट्या आहे बदलली. सगळं दिसतं, मला दिसली नाही. असं मला काही दिसत नाही म्हणा. मला लक्षात मला गेले. आता मी काय करतो, झोपा. तुम्ही झोपा कुठं आहे? आधी त्याच्यावर लक्ष ठेव. जर काही बुटला जागीच काम करायचं. समजलं ना? बाबा तुम्ही चिंता नका, आपली आहे ना लगेच जाऊ नये पर्यंत लक्ष ठेवा. या बाबा, तुम्ही बिनधास्त या. हे झोपलं नाही बाबा. अरे न वाटलं वाटतं. बाळा ही चहा घे. बाबा ते 4 होत्या, पण मला तुमच्याकडे जे रात्री 5 लाख रुपये दिले होते ना, हो बाळा, हा त्यातून मला खत आणण्यासाठी 10,000 रुपये द्या बरं. मी लगेच कपाटामधून घेऊन येतो. हो या लवकर घेऊन. प्रकाश, अरे तू दिलेले पैसे कपाटात नाही बाळा. अहो बाबा असं काय म्हणताय? तुम्ही चांगलं बघा. कपाटात नसून ठेवले, दुसऱ्याकडे कुठे ठेवले असेल लक्षात नसेल तुमच्या म्हातारपणामुळे जरा हे दिसत नसेल, समजत नसेल तुम्हाला. या लवकर बघून या, चांगलं या. अरे मी त्या वरच्याच खात्यामध्ये ठेवले होते, त्याच्यात 1 रुपया सुद्धा राहिला नाही. काय बाबा काय म्हणताय? काय झालं तुम्हाला वागायला? काय झालं तुम्हाला वागायला? अरे चंचल, बाबा म्हणते आपल्या घरात रात्री चोरी झाली आहे. ते रात्रीच्या कपाटातले 5 लाख रुपये चोरी गेले म्हणते बाबा. काय? हो 5 लाख रुपये चोरी गेले? हो 5 लाख रुपये हो ना, 5 लाख रुपये चोरी गेले? द्या ना मग. द्या. या म्हाताऱ्याने चारा गेले तुम्ही. हे भरोसा होता ना तुमचा. द्या ना त्याच्याकडे. अहो मी घेणार होतो तेव्हा नाही तुझ्याकडे नको, माझ्या बापाकडे पाहिजे. घ्या आता बघू. अहो चोरी बिरी कसली? अहो या म्हाताऱ्याकडे दिली असेल देवाला, आणि तुम्हाला सांगतो तो चोरी झाली म्हणून. चोरी कसली झाली आपल्या घरात? बघा ना आता, बघा कसा भांडतोय बघतोय. बाबा दोघी कशाची चोरी झाली? कुठे गेले ना 5 लाख रुपये? कुठे गेले? अरे चंचल, आणखी बाबा थांबतो ना. कशाचे असतील? अरे 5 लाख रुपये याला दिले ना.
सुनबाई अगं मी देवाची शपथ घेऊन सांगतो ना, मी ते 5 लाख रुपये माझ्या हाताने कपाटातच ठेवले आणि मी कोणाला 1 रुपया सुद्धा दिला नाही. सुनबाई एक रुपया दिला नाही. अहो काय झालं तेव्हा नको आणि असे रडताय का? नाराज दिसतो सर्व हो ना. अहो रडता काय काय? अहो रात्री आणि ते 5 लाख रुपये दिले होते ना हो. त्यांच्या बापाकडे ठेवायला. हो हा बाप म्हणतो चोरी झाली चोरी. आज चोरी झाले. हा चोरी झाली. बरं मला एक सांगा, कपड्याचा पत्रा वापरा का? हा? नाही 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 पत्ता कसला वाटला ते हवे कुठून गेले ना. काही खिडकी बिडकी तोडली का? नाही खिडकी पण नाही तोडली. काही भिंत वगैरे? अहो, कशाची भिंत या धोनीने लटलेला तो कुंभार आहे ते याने ते पैसे भरलेले. सांग कुठे पैसे? अरे मी नाही घेतले तुमचे. कशाचे पैसे घेतले नाही? मला काय करायचं तुमचे पैसे घेऊन सर? अरे असं काही झालं नाही. याचा अर्थ असं होतो की ज्याच्याकडे कपड्याच्या चावी आहे ना हा त्यांनाच काहीतरी घोटाळा केला. त्यानेच केला ना. नाही मी तसं म्हणत नाही की बाबाला चोरी केली म्हणून सर. अहो बाबा बरं झालं आपण रात्री दोघं शेतात दोघं गेलो मात्र यांना आपला संशय आला असता. पण जावई बापू, हा बोला ना. एक आठवडा रात्री आम्ही जेवण वगैरे झालं ना हो आपलं. हो मग जाताना रस्त्यात सरपंच भेटले. हो मग पान वगैरे घेतलं आणि थोडं टाइमपास झाला आमचा. गप्पा छप्पा झाला. 11-12च्या दरम्यान काहीतरी हे सांगत असेल. बाबा रामांना काहीतरी देताना दिसले. आता पैसे होते का दुसरं काही होतं हे काही सांगता येणार नाही बा. अहो तुम्ही माझ्याकडे चहा दिला होता ना द्या आता बघा तुमचा बाप चोरटा. अहो म्हणून म्हणते यापुढे हा कारभार माझ्या हाती द्या. चोरी झाली नसती आता बघा. हा एक फळ बघायचं तुम्हाला टायमाला नसता. जर माझ्यावर विश्वास ठेवून जर माझ्याकडे चहा दिली असते ना हे काम आता झालं नसतं. आता बघा कसा पडायला पडायला. अहो प्रकाशराव ती म्हणजे ते घेऊन जाणार ना चहा. या वयात माझ्या धाड नको. आणि तसं पण बाबा तुम्हाला म्हातारपणामुळे काही सुचत नाही. मी आहो रात्रंदिवस मरमर करतो. 1-1 रुपया जमा करतो आणि ते पैसे आणतो आणि ते पैसे तुम्ही असे कशाही गाळ करायचे म्हणल्यावर हे शक्य नाही बाबा. म्हणून म्हणतो मी आजपासून आपल्या घराचा व्यवहार पूर्ण चंचल करेल. द्या द्या त्याच्यावर चंचलकडे. प्रकाश बाळा अरे मी तुझ्या पकात 1 रुपया कोणाला दिला नाही. अरे विश्वास ठेव माझ्यावर. बाबा विश्वास होता आता लोक पण आता नाही. द्या त्याच्या चंचलकडे. घे घे तुला सुनबाई. आता तुला जे पाहिजे होतं ना ते तुला भेटलं. पण मला चोर म्हणू नको गं सुनबाई. मला चोर म्हणू नको. अगं मला तरी काय करायचं आहे गे? अगं हे सर्व इथे जमला तुमचीच आहे. घे घे सुनबाई घ्या चाव्या घे घ्या चाव्या घे. म्हाताऱ्या तुम्हाला पहिल्या दिवशी घराच्या बाहेर कुत्र्या आणि उंबरठ्या उभं केलं होतं की नाही? तुला काय सांगितलं होतं मी? हा घराचा कारभार माझ्याकडे घे आणि तुला कुत्र्या आणि या घराच्या बाहेर काढीन तरच गावाची चंचल सांगणार नाही. मामा बघितलं का कसा व्यवहार आता घेतलाय मी. आता फक्त पुढे पुढे काय काय करते बघतच राहा तुम्ही. आता त्या म्हाताऱ्याची काय हाल करते मी. अरे मेरे प्यारे गाठी, अगे व्यवहार तुझ्या हाती आला ही खरी गोष्ट झाली. पण जावई बापू जे 5 लाख गेले त्याचं काय? हा? काय करायचं मग पुढे? हा? हे बघा पोलिसांमध्ये तक्रार देऊन टाकायची. अहो मामा म्हणतात तर द्या ना पोलिसात तक्रार. काय अर्थ काय? अहो चंचल अगं चंचल मामा तक्रार द्यायची आणि संशय म्हणून बाबांना तिला नेऊन बसू का? लोक हे काय म्हणतील? आपल्या 5 लाख रुपयासाठी
अख्ख्या बापाला जेलमध्ये नेऊन टाकलं म्हणून अहो प्रकाशराव तुम्ही म्हणतात एकदम हो बरोबर तसं आहे आहे. ना अहो तुम्ही जर बाबाला पोलिसात तक्रार केली तर घरात तिथं चौकटावर जाईल. जाऊ द्या तुम्ही असं समजा तुमचं कर्ज मंजूर झालंच नाही किंवा तुम्हाला 1 वर्ष शेती उत्पन्नच मिळालं नाही. हो, या असं कसं समजावं लागेल. चला लागा आपल्या कामाला. चला बाबा. न्यू ईश्वर मेडिकल हर्सू सांगी यांच्याकडून या नाटक कंपनीसाठी 101 रुपये बक्षीस झालेले आहे. धन्यवाद. पार्वतीबाई पंढरीनाथ चव्हाण सरपंच आडगाव बुद्रुक यांच्याकडून 201 रुपये बक्षीस झालेले आहे. धन्यवाद. भगवान धनजी दोडकर आई फोटो स्टुडिओ आडगाव बुद्रुक यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 101 रुपये बक्षीस झालेले आहे. धन्यवाद. संतोष दामोदर जगताप यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 100 रुपये बक्षीस झालेले आहे. धन्यवाद. कैलास तेजराव घुमे यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 100 रुपये बक्षीस झालेले आहे. धन्यवाद. रामेश्वर बाबन घुमे आर्मी यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 200 रुपये बक्षीस झालेले आहे. धन्यवाद. परमेश्वर काटकर जय मल्हार पान सेंटर आडगाव यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनीसाठी 50 रुपये बक्षीस झालेले आहे. धन्यवाद. नितेश अवचित घुमे इंजिनियर जर्मनी यांच्याकडून सुद्धा या नाटक कंपनी यालाच म्हणतात कूटनीती. भुजंग नागोबा पुष्काराची कूटनीती. हळूहळू एक एक गाव कामयाब होतोय. एक दिवस ही सर्व इस्टेट भागवंशाची मालक होईल. म्हणजे ऐका विरोध नागोबा. काय म्हणा काय झालं तुम्हाला एवढं असायला? अगं पेपरामध्ये एक बातमी आली. त्या मूर्खपणे मला हसवलं. कसली बातमी आली हो मामा? एका मुलीने काय केलं, एका मुलाबरोबर लव्ह मॅरेज केलं आणि तो मुलगा 2 वर्षाच्या मुलीशी चांगला वागला आणि 2 वर्षानंतर त्याला एक चांगली तिच्यापेक्षा देखणी मुलगी भेटली आणि त्या मुलीबरोबर त्याने लग्न केलं आणि त्या पहिल्या मुलीला घरात हटवून दिलं. यात सर्व त्या मुलीची चूक आहे बा. तिनं त्याच्याकडून काही सुद्धा एक हक्क मिळवून घेतला नाही. अगं तिनं त्या मुलाकडनं घर जमीन काहीतरी इस्टेट घेऊन घेतली असते अर्धी तर तिच्यावर ही वेळ आली असती का? अरे मेरी प्यारी भाजी तू या गोष्टीपासून सावध हो नाहीतर हीच वेळ तुझ्यावरती यायची. काय हो मामा? अहो माझा प्रकाश मला धोका देऊ शकत नाही. अगं आजकालच्या पोरांचा काही भरोसा नाहीये. अगं चांगली मुलगी दिसली सुटले तिच्या पाठीमागं. आणि हे बघ जर प्रकाशला तुझ्या आणि अभिषेकच्या प्रेमाबद्दल जर समजलं तर मग काय? मामा अहो तुमचं म्हणणं पटतंय मला परंतु यावर काय मार्ग आहे? मला काहीतरी उपाय सांगा प्लीज मामा काहीतरी सांगा. मार्गच पाहिजे ना. यावर फक्त एकच मार्ग आहे. कुठला मार्ग? तो म्हणजे प्रकाशच्या नावावरची आर्थिक स्टेट तुझ्या नावावरती करून घेणे. आजच्याच आणि आत्ताच आणि लवकरात लवकर. काय हो मामा? अहो प्रॉपर्टी तर नावावर करते परंतु आजच्या आणि आता अहो कागदपत्र करायला तर वेळ लागेलच ना. अरे मेरी प्यारी भाजी तू कशाला चिंता करते? अगं हा पेपरला बातमी वाचली काल तालुक्याला गेलोच होतो. तुला ते पेपर वाढून आणलेला तुझ्या नावाचे त्याच्यावर काय करायचं? फक्त प्रकारच्या सह्या घ्यायच्या आणि एक फोटो चिपकायचा. बस. हे बघ तुझ्या नावाचे करता येतील. बघ. मामा वा अहो खरंच तुम्ही किती काळजी करताय हो माझी. यावर फक्त आता प्रकारचे सह्या हवा ना आणि एक फोटो त्यात काय वगैरे मी आजच्या आजच सह्या घेते फक्त सह्याच पाहिजे ना. बिलकुल सह्याच त्यात पाहिजे. काय वगैरे आहे मामा एवढ्या प्रकारचा मी सह्या घेते यावर. चंचल मामा हो चाललं आणि हे चंचल हे कागद कसले ग? प्रकाश तुमचं माझ्यावर खरंच प्रेम आहे का? अगं, तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे. तू बोल काय काय म्हणते असं का बोलते आज तू? काय? हा? मी आज ते मागाल तर तुम्ही द्याल मला. अगं चंचल बोल ना तुला काय पाहिजे ते? अगं तुझ्यासाठीच आहे सर्व.
नाही मला काही वेळ नाही